नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 26 नोव्हेंबर वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा या 6 राशींचे भाग्य उजळणार. पुढील 12 वर्ष खूप जोरात असेल यांचे नसीब. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते आणि त्यातच वैकुंठ चतुर्दशीनंतर त्रिपुरारी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो, त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी येणारी कार्तिक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेलपत्र आणि तुळशी वाहून पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची सहस्त्र कमळांनी पूजा करणाऱ्याला वैकुंठ प्राप्त होते, त्याच्या कुटुंबाला देखील वैकुंठ प्राप्त होते असे म्हणतात. म्हणून या दिवशी तर्पण आणि श्राद्ध कर्म हे देखील केले जातात. श्राद्ध कर्म आणि तर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी शिवशंभू बरोबरच भगवान विष्णूची पूजा केली जाते. विष्णूला चंदन, फूल, दूध, दही, पंचामृताने विष्णूचा अभिषेक केला जातो आणि भगवान विष्णूचा अभिषेक केल्यानंतर याच दिवशी महादेवाचा देखील अभिषेक केला जातो. विष्णूचे नामस्मरण करून भगवान विष्णूला गोडधोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. या दिवशी भगवान विष्णूसह भगवान भोलेनाथाची, महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व पापापासून मुक्ती मिळते. पुराणानुसार या दिवशी भगवान शिवशंभूने भगवान विष्णूला सुदर्शन चक्र प्रदान केले होते. या दिवशी शिव विष्णू एकाच रूपात असतात अशी देखील मान्यता आहे आणि त्याबरोबर त्रिपुरारी पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. संपूर्ण भारतात कार्तिक उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव कुठे 5 दिवसांचा तर कुठे 10 दिवसांचा असतो. या पौर्णिमा तिथीवर भगवान शंभूला आणि शंकराला शेकडो वातींचा दिवा लावण्याची प्रथा आहे. तर शिवालयामधून आज रुद्राभिषेक देखील केला जातो. कार्तिक पौर्णिमेसाठी मंदिरामध्ये दिव्यांची सजावट केली जाते. शिव मंदिरामध्ये उत्सव साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला भगवान कार्तिकेय यांचे दर्शन घेण्याची देखील प्रथा आहे. या दिवशी महत्त्वपूर्ण नद्यांच्या किनारी दीपदान केले जाते. अनेक नद्यांना दीपदानाचे महत्त्व देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही पौर्णिमा तिथी अतिशय महत्त्वपूर्ण पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या पौर्णिमा तिथीवर भगवान शिवशंभूने शंकराने त्रिपुरारी नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. मित्रांनो, कार्तिक शुक्ल पक्ष भरणी नक्षत्र दिनांक 26 नोव्हेंबर रोज रविवार दुपारी 3:54 पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:54 पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमा तिथीपासून पुढे येणारा काळ या 6 राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद, प्रसन्नता, सुख, सौभाग्य घेऊन येणार आहे. इथून पुढे यांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार असून येणारा काळ यांच्या जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. भौतिक सुख, समृद्धी आणि धनधान्याने यांचे जीवन संपन्न बनणार असून इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे यांच्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांवर पौर्णिमा तिथीचा अतिशय शुभ परिणाम दिसून येईल. भगवान विष्णू बरोबरच भगवान भोलेनाथाची विशेष कृपादृष्टी मेष राशीच्या जातकांवर बरसणार असून आपल्या जीवनातील अनेक अडचणी, अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. विशेष करून आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून सुखरूपपणे मुक्त होऊ शकता. कार्तिक पौर्णिमेचे व्रत आपल्यासाठी शुभफलदायी ठरू शकते. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतील. उद्योग व्यापारात लवकरच भरभराट पाहावयास मिळेल. जीवनामध्ये चालू असणारी निराशाजनक परिस्थिती आता बदलणार असून सुख, सौभाग्य, आनंद आणि प्रसन्नता आपल्याला प्राप्त होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या कष्टावर स्वतःचे मोठे ध्येय आपण गाठणार आहात. आपल्या जीवनामध्ये आता एका नव्या आणि एका यशस्वी अध्यायाची सुरुवात इथून पुढे होणार आहे. भाग्याची साथ असेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी इथून पुढे काळ शुभ असणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. वैवाहिक जीवन सुख समाधानाने संपन्न बनणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक समस्या समाप्त होतील. नोकरीसाठी काळ शुभ ठरणार आहे. नोकरीविषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. अचानक
धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. नोकरी विषयक अचानक एखादी गोड बातमी आपल्या कानावर येऊ शकते. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य या काळामध्ये उत्तम राहणार आहे. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. भगवान भोलेनाथाची उपासना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. पौर्णिमेपासून पुढे काळ शुभ असणार आहे. यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांवर कार्तिक पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. नोकरी, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण, राजकारण अशा सर्व क्षेत्रामध्ये यशदायक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. भाग्याची साथ असेल, त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. जेवढे चांगले प्रयत्न असतील तेवढे उत्तम फल आपल्याला प्राप्त होईल. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. यश, मान, सन्मान, पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. वाणीचा सुंदर उपयोग करून जीवनामध्ये चांगले यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आता इथून पुढे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या देखील समाप्त होणार आहेत. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ काळाची सुरुवात होणार असून स्वतःच्या कर्तबगारीवर स्वतःचे नवे विश्व आपण निर्माण करणार आहात. यशदायक काळाची सुरुवात होईल. भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या जीवनावर असणार आहे. कार्तिक पौर्णिमेचे व्रत आपल्यासाठी शुभ ठरणार असून महादेवाचा अभिषेक करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. इथून पुढे आर्थिक अडचणी समाप्त होतील. धनधान्याने घर संपन्न बनणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपले अपूर्ण स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. इथून पुढचा काळ सुखदायक आणि यशदायक काळ ठरणार आहे. काही अडचणी येतील, पण त्यातून देखील मार्ग निघतील. महादेवाची उपासना सतत आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेण्यासाठी पुरेशी असेल. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होईल. नवीन क्षेत्रात केलेला प्रवेश लाभदायक ठरणार आहे. मित्रांची आपल्याला मदत लाभेल, पण मैत्री करताना जपून मैत्री करणे आवश्यक आहे. व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून आरोग्याची विशेष काळजी घेणे देखील आपल्यासाठी या काळामध्ये आवश्यक असेल. भाग्य आपल्याला साथ देणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवून दाखवणार आहात. नोकरीविषयक काळ शुभ असेल. नोकरीविषयी आनंदाची बातमी आपल्या कानावर येईल. कार्तिक पौर्णिमेपासून पुढे नसीब एका नव्या दिशेने कलाटणी घेणार आहे. त्यामुळे मन समाधानी असेल. उत्साहामध्ये मोठी वाढ होणार आहे. आत्मविश्वासामध्ये सुद्धा चांगली वाढ दिसून येईल. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी कार्तिक पौर्णिमेचे व्रत शुभ ठरणार असून पौर्णिमा तिथीपासून पुढे महादेवाची विशेष कृपा आपल्या जीवनावर असेल. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने आर्थिक उन्नती साधणार आहात. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील. अनेक दिवसाच्या समस्या समाप्त होतील. मानसिक तणाव दूर होईल. अध्यात्माची आवड निर्माण होईल. सुख, सौभाग्य आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आता येणार असून मान सन्मानाची प्राप्ती होईल. त्याबरोबरच कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन समाधानी असेल. या काळामध्ये स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. महादेवाची नित्य उपासना आपल्यासाठी शुभफलदायी ठरू शकते. ओम नमः शिवाय या महामंत्राचा नित्य जाप ज्येष्ठ व्यक्तींसाठी लाभदायी ठरणार आहे आणि तरुण व्यक्तींच्या आत्मविश्वासामध्ये वाढ करणार आहे. यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांसाठी काळ शुभ असेल. पौर्णिमा तिथीच्या सकारात्मक प्रभावाने भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे. महादेवाचा आशीर्वाद बरसणार आहे. भगवान विष्णूची कृपा असेल. त्यामुळे मानसिक तणाव पूर्णपणे दूर होऊन आर्थिक आवक समाधानकर घरामध्ये चालू असणाऱ्या नकारात्मक घडामोडी आता समाप्त होणार आहेत. कौटुंबिक जीवन आनंदाने आणि सुख समाधानाने आपण जगणार आहात. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असल्यामुळे आता इथून पुढे समाधानामध्ये वाढ होईल. नवीन कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश आपण करू शकता. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. घर, जमीन अथवा वाहन खरेदीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. योग येणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनण्यामुळे आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि मित्रपरिवार, सहकारी, नाते संबंध अतिशय खुशाल आणि मजबूत बनणार आहेत. पौर्णिमा तिथीपासून पुढे भगवान विष्णूची भक्ती आराधना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.